हॅलो नमस्ते प्रेक्षकांनो, आज आपण ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 1 ऑगस्ट या भागाचा रिव्ह्यू ऐकणार आहोत. तर कालपासूनच सुरुवात झालेली आहे. प्रतिमा त्या म्हणतात, बरं सगळ्यात महत्त्वाचं पेढा की बर्फी, इथून सुरुवात झालेली आहे. आणि मग तेव्हा प्रतिमा त्या सायलीला म्हणतात, सायली मला सांग पेढा की बर्फी, असं म्हणतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, एक मिनिट असं असतं ना, पेढा निघाला तर मुलगा आणि बर्फी निघाली तर मुलगी. तेव्हा सगळेजण बरोबर असं म्हणतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, सायली मुलगी मुलगी असं म्हणतो आणि बर्फी काढ असं म्हणत असतो. तेव्हा कल्पना ताई म्हणतात, काय रे, मुलगा असो किंवा मुलगी झाली तरी आम्हाला दोघांचंही स्वागताचं आहे. तेव्हा त्यामध्ये अर्जुन मदत कर असं अस्मिता म्हणत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, बर्फी बर्फी असं म्हणत असतो. मग सायली ही वाटी उघडू की ती वाटी उघडू असं करत असते आणि मग ती पोटाला हात लावते आणि मग एक हात कानाला लावते आणि मग एक वाटी उघडते आणि मग सगळेजण बघतात आणि एकदम ओरडतात, बर्फी असं म्हणतात. आणि मग लगेच अस्मितामध्ये कॉंग्रॅच्युलेशन दोघांनाही. आणि मग परत तिथे जेलमधला सीन दाखवलेला आहे. प्रियासुद्धा एक वाटी उघडते आणि तिथे निघते बर्फी आणि मग ती वाटी प्रिया फेकून देते रागारागात आणि मग ती बर्फी हातात घेते आणि म्हणते, बर्फी तर बर्फी, शेवटी ती प्रियाची मुलगी असणार आहे. वंशाचा दिवा नाही म्हणून काय झालं, वंशांची पंथी तर आहे ना, ती अख्खा वंश जाळून टाकेल असं टाकू शकते असं प्रिया म्हणते आणि मग हसत असते. घ्या 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 असं सर्वांना मिठाई घ्या असं म्हणत असते. हे प्रिया सुभेदारांचे डोहाळ जेवण आहे, लाजायचं नाही असं म्हणत असते. आणि मग सगळेजण तिथली मिठाई एकमेकींना वाटतात. तेव्हा त्या चला निघूया, तुमच्या सेलमध्ये जा असं तिथली हवालदार म्हणते. आणि मग पुन्हा प्रिया सगळी बर्फी तिथली आणि पेढे सगळं मिठाई हातात घेते आणि म्हणते, सायली हे सगळं खाऊन मी धष्टपुष्ट होणार आहे, म्हणजे तुझं स्वागत अगदी जंगी करता येईल असं म्हणत असते. आणि मग कालपर्यंतचा भाग इथंपर्यंत दाखवलेला आहे. तर आता या पुढचा भाग आजचा भाग आहे. तर इथे तुझी मी मनापासून वाट बघते असं प्रिया म्हणत असते. आणि मग इकडे सुभेदारांच्या घरी अस्मिता म्हणते, पुढचा गेम यामध्ये गेम या दोघांना एकमेकाकडे पाठ करून बसायचं आहे आणि आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत. त्याचं उत्तर जर अर्जुन असेल तर अर्जुनकडे बोट दाखवायचं, जर सायली असेल तर सायलीकडे बोट दाखवायचं असं म्हणत असते. अस्मिता या दोघांची एकमेकांची उत्तरं बघायची नाहीत दोघांनी असं म्हणत असते. आणि मग सुरुवात करूया म्हणून एक बोटाचे खपट आणून ते अर्जुन आणि सायलीच्या हातात देते. मग अर्जुन म्हणतो, सगळ्यांनी प्रश्न विचारायचे आहेत व जी सुरुवात कर तू सुरुवात कर असं म्हणतो. आणि मग त्यांना एकमेकाकडे पाठ करून बसवतात. मग पूर्णाजी म्हणतात, मला सांगा, भांडण झाल्यानंतर पहिल्यांदा माफी कोण मागतं. मग अर्जुन म्हणत असतो, मी. आणि सायलीचं बोटसुद्धा अर्जुनकडे असतं आणि अर्जुनचं बोटसुद्धा स्वतःकडे असतं. हे सगळेजण जोरात आवाज म्हणतात, मग आवाज देत असतात आणि टाळ्या वाजवतात. मग प्रतिमा ते विचारतात, खोलीत सगळ्यात जास्त पसारा कोण करतं. मग परत अर्जुनकडे बोट दाखवलं जातं, स्वतःकडे करतो आणि अर्जुनकडे सायली करते. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, बाहेर जाताना जास्त वेळ तयार व्हायला कोण लावतं. तेव्हा परत अर्जुनकडे बोट जातं. आता चैतन्य म्हणतो, आता मी ही मराठीच्या नावाखाली इंग्लिश जास्त कोण बोलतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे चीटिंग आहे, असे प्रश्न विचारतात ज्याचं उत्तर मीच आहे, काय चाललंय असं म्हणत असतो. तेव्हा आता प्रतापराव म्हणतात, या घरात मी विचारतो प्रश्न असं म्हणतात. आणि या घरात राज्य कुणाचं चालतं. मग परत सगळेजण सायलीकडे बोट दाखवतात आणि मग सगळेजण म्हणतात, सायली असं म्हणतात. मग सायली लाजते, सगळेजण टाळ्या वाजवत असतात. मग श्वेता, आता मी विचारते पटकन. आणि मग म्हणते, सगळ्यात आधी राग कोणाला येतो असं म्हणत असते. मग परत सायलीकडे बोट दाखवतात. अर्जुन दाखवतो. अस्मितासुद्धा म्हणते सायली. आणि मग श्वेताला मेसेज येतो, काम झालं म्हणून. फक्त तेव्हा आता पूर्णाजी म्हणतात, आश्रमातून सगळेजण येणार होते, तुझी ओटी भरायला हवी ना असं म्हणतात. तेव्हा सायली म्हणते, निघालेच होते, येतच असतील एवढ्यात असं म्हणते. आणि मग अर्जुन, तू एकदा फोन कर ना बायको आश्रमात असं म्हणतो. आणि मग फोन लावून देतो. मग सायली फोन करत असते कुसुमला आणि मग फोन करते कुसुमताईला, विचारते, कुसुमताई कुठे आहात तुम्ही, केव्हापासून ते म्हणतात ओटी भरण्यासाठी सगळे वाट बघतायत ना. पूर्णाजी पण विचारत होत्या, तुम्ही कधी येणार आहात. तेव्हा कुसुमताई म्हणते, हो काय झालं ना, जरा काकांचा BP थोडा वाढलाय, त्यांना जरा गोळी दिली आहे म्हणून थांबलो आम्ही, निघू लवकरच निघू असं म्हणते. तेव्हा मी अश्विन भाऊजीला पाठवू का, की तू आपल्या डॉक्टरांना बोलवते सायली म्हणते. तेव्हा कुसुमताई म्हणतात, एवढी काही तब्येत खराब झालेली नाही आहे हे त्यांची. कुसुमताई, ते तू उगाच थांबू नकोस, तिचा कार्यक्रम करून घ्या असं
मधुभाऊंना सुद्धा आवडणार नाही. तुम्ही आमची वाट बघू नका, आम्ही येतोच आहोत. तेव्हा सायली म्हणते, कुसुमताई तुमच्याशिवाय कसं करायचं गं? तेव्हा कुसुमताई म्हणते, त्यामध्ये काही नाही गं, अगं काही नाही गं, असं आमच्याशिवाय असं खोळंबलेलं सगळेजण मधुभाऊंना सुद्धा नाही आवडणार. तेव्हा सायली म्हणते, लवकर या सगळेजण. तेव्हा कुसुमताई हो येतो असं म्हणत असते. आणि मग कुसुमताई म्हणत असते तेव्हा सायली म्हणते, पूर्णाजी ते निघालेच आहेत, थोड्या वेळात येतील. कुसुमताई म्हणाली आहे की तुम्ही ओटीचा कार्यक्रम उरकून घ्या असं म्हणत असते. तेव्हा पूर्णाजी बरं ठीक आहे असं म्हणतात आणि मग ओटी भरत असतात. पहिल्यांदा प्रतिमा त्या ओटी भरतात. मग त्याच्यानंतर आमच्या इकडे तर आईने मुलीची ओटी भरायची नसते. त्याच्यानंतर कल्पनाताई भरतात. मग त्याच्यानंतर अस्मिता ओटी भरते आणि मग त्यानंतर पूर्णाजी म्हणतात, श्वेता तू पण ओटी भर ना असं म्हणतात. आणि मग श्वेतासुद्धा सायलीची ओटी भरते आणि श्वेता म्हणते, सायलीताई खूप गोड दिसतेस असं म्हणते. आणि मग सगळेजण हसत असतात, खूप खुश असतात सगळेजण. मग परत जेलमधला सीन दाखवलेला आहे. तिथली एक कैदी म्हणते की काय प्रिया, परत सेलमध्ये गेलो होतो ना, परत कशाला बोलवलं आहेस तू? तेव्हा प्रिया म्हणते, काय आहे ना, अजून माझं डोहाळ जेवण संपलेलं नाही आहे, तुम्ही असं जाऊ कसं शकता? तेव्हा ती दुसरी कैदी म्हणते, आता सगळं झालं ना तुला, पेढे झाले, बर्फी झालं, तुला ओवाळलं, सगळं झालं, आता काय राहिलं? तेव्हा प्रिया म्हणते, तुम्हाला जमतील ते सगळे पदार्थ आणून दिलेत, पण मला कसले डोहाळे लागलेत ते विचारलंच नाही, विचारा. तेव्हा ती कैदी म्हणते, बरं सांग तुला कसले डोहाळे लागलेत? तेव्हा प्रिया म्हणते, जिच्यामुळे माझी असली अवस्था झाली आहे ना, त्या सायली अर्जुन सुभेदार हिला जेलमध्ये बघायचे डोहाळे लागलेत. सायली जशी दिसते ना तशी अजिबात साधी भोळी नाही आहे. तिनेच माझा घर, माझा नवरा, माझी माणसं माझ्यापासून हिरावून घेतली. कारण तिला सगळे घरातले माझ्यावर खूप प्रेम करायचे ना, तिला बघवलं नाही ना, ते म्हणून सगळ्यांना माझ्या विरोधात भडकवलं, मला खोट्या गुन्ह्यात अडकवलं. कारण तिला माहीत होतं माझ्या पोटात सुभेदारांचा वारस वाढतोय, पण सुभेदारांची प्रॉपर्टी सगळी तिच्याच मुलाला मिळावी असं तिचा हट्टहास होता आणि म्हणून तिने ते नरकात मला ढकललं. तेव्हा ती कैदी म्हणते, यातलं आम्हाला काहीच माहीत नव्हतं. तेव्हा प्रिया म्हणते, म्हणून तर मी नेहमी म्हणत असते की माझ्या मुलाला सगळी प्रॉपर्टी मिळायला हवी. मला प्रॉपर्टीचा मोह नाही, पण माझ्या मुलाला त्याचा अधिकार मिळायला हवा की नाही? सायलीने त्याचे अधिकार हिरावून घेतले तर कसं होऊ देऊ मी असं? तेव्हा ती कैदी म्हणते, काळजी करू नकोस, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. तेव्हा प्रिया म्हणते, मला तुम्हा सगळ्याकडून एवढंच डोहाळ जेवणाचं गिफ्ट हवं आहे. सायली इथे आल्यावर तिला इथे राहणं एक क्षण असं व्हायला हवं. असं प्रिया म्हणत असते की इतका छळ व्हायला हवा ना, इतका छळ व्हायला हवा की तिला असं वाटेल की मरण पत्करणं बरं. आणि या सगळ्यांसाठी मला तुमची मदत लागेल. तुम्ही कराल ना माझी मदत, द्याल ना मला हे गिफ्ट छोटंसं? तर असं मागत असते, तुमच्याकडे द्याल ना असं म्हणते. आणि मग त्या काही त्यांना म्हणते. तेव्हा ती कैदी म्हणते, ठीक आहे, आम्ही सगळे तुला मदत करू. तेव्हा प्रिया म्हणते, मला माहीतच होतं तुम्ही सगळी माझी माणसं आहात, तुम्ही सगळी मला नक्की मदत करणार. शेवटी कुटुंब आपण म्हणतो ना, ते नक्की काय असतं? हेच तर असतं, एकमेकांना मदत करणं. चला आता डान्स करूया असं म्हणत असते. आणि मग तेवढ्यात ते हवालदार प्रियाला बोलवते आणि म्हणते, प्रिया सचिनचा फोन आला होता, त्यांनी सांगितलं की तुझा प्लॅन सक्सेसफुल झाला असं ती हवालदार प्रियाला सांगत असते. तेव्हा ती हवालदार म्हणते, मला सांग मी कोणत्या प्रॉब्लेममध्ये तर नाही ना अडकणार? तेव्हा प्रिया म्हणते, तुला दर महिन्याला पैसे मिळतात ना, शांत राहा असं म्हणत असते. आणि मग चल नाचूया असं म्हणत असते. आणि मग परत वात्सल्य आश्रमातला सीन दाखवलेला आहे. इकडे मधुभाऊ म्हणतात, मानसी नक्की म्हणाली होती ना 10 मिनिटात घरी पोचणार असं कुसुमताईला विचारत असतात. तेव्हा कुसुमताई म्हणते, हो मधुभाऊ, मग का नाही आल्या मुली परत? तेव्हापासून ते म्हणते की मी एक काम करते, मी त्यांच्या मॅडमला फोन करून बघते, कदाचित त्यांच्याच कामासाठी थांबून घेतलं असेल तर. आणि मग त्या मॅडमला फोन करते, हॅलो मॅडम, माफ करा, मी तुम्हाला परत कॉल करते, पण अहो मुली इकडे तुमच्यासोबतच आहेत का? तेव्हा मॅडम म्हणतात, नाही अहो तुमच्याबरोबर मानसी मगाशी तुमच्याबरोबर बोलली तेव्हा तिच्याबरोबरच्या सगळ्या मुली एकत्रच निघाल्या, त्या कुठल्या तरी दुकानात जाणार होत्या आणि घरी लगेच जाणार होत्या. कुसुमताई म्हणते, पण मग त्या आता तुमच्यासोबत नाही आहेत का? तेव्हा त्या मॅडम म्हणतात, अहो मी तर घरी पोहोचले, आणि मग अजून त्या घरी पोहोचल्या नाहीत का? तेव्हा कुसुमताई म्हणतात, नाही ना, मीही तेच म्हणते, त्या उतरून त्या दुकानात जाणार होत्या आणि मग सायलीसाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचं होतं
मला वाटलं त्या अजूनही तुमच्याबरोबर आहेत म्हणून मी तुम्हाला फोन केला. बरं मी ठेवते. तेव्हा त्या मॅडम येतात, म्हणतात घरी आल्यावर मला लगेच कळवा हां. तेव्हा कुसुमताई म्हणते हो हो मी कळवते असं म्हणते आणि मग ठीक आहे म्हणून फोन ठेवते. आणि मग कुसुमताई म्हणतात कुठे गेल्या असतील मुली. तेवढ्या डायलिसिस काका म्हणतात अर्जुन सायलीला सांगावं की लागेल की मुली अजून घरी आलेल्या नाहीत असं म्हणतात. तेव्हा मधुभाऊ म्हणतात नको नको हो त्यांना कळेल ना तर ते डोहाळ जेवण सोडून धावत पळेल इकडे येईल असं मधुभाऊ म्हणतात. ते बघा त्यांच्या कार्यक्रमात आपल्याकडून मिठाचा खडा पडायला नको. तेव्हा कुसुमताई म्हणते मला माहीत आहे ना त्या काय झालं असेल. त्या मनूला ना एकही गिफ्ट पसंत पडत नसेल. सायलीताईची मोठी गुणाची आहे ना गिफ्ट पण तसंच पाहिजे म्हणून 10 दुकानं फिरत बसली असेल. ते मी एक काम करते मार्केटमध्ये जाते, मार्केट जवळच आहे क्लासच्या आणि मग मी मुलींना घेऊन येते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात कुसुम स्वतःच्या मनाची समजूत काढतेस की आमच्या. हे बघ आपली मानसी एवढी बेजबाबदार नाही. तेव्हा कुसुम ते म्हणते मुली सापडतील मी येते असं म्हणते आणि कुसुमताई जाते. आणि मग ते मुलं म्हणतात कुसुमताई आम्ही येऊ का तुझ्याबरोबर. तेव्हा कुसुमताई म्हणते मी नको नको मी जाते मुलींना घेऊन येते सोबत पटकन असं म्हणत असते. आणि मग कुसुमताई जाते. मग आता परत सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. मग पूर्णाजी म्हणतात आता दोघे जण छान उखाणा घ्या बरं. तेव्हा चैतन्य म्हणतो परफेक्ट उखाणा उखाणा. अश्विन म्हणतो परत उखाणा उखाणा असं म्हणून जोरात आवाज देत असतात. तेव्हा एक मिनिट असं म्हणत असतो अर्जुन. पूर्णाजीपेक्षा माझ्यापेक्षा जास्त उत्साह या चैतन्याचाच वाढला आहे असं म्हणतो. तेव्हा चैतन्य म्हणतो बाबा तू होणार आहेस पण त्यापेक्षा मी काका होणार आहे याचा जास्त आनंद आहे असं म्हणतो. काहीतरी म्हणत असतो. अर्जुन सायलीचा उखाणा घ्या असं म्हणत असतो. तेव्हा कल्पनाताई म्हणते सायली तू आधी घे बरं उखाणा असं म्हणते. मग अर्जुन म्हणतो सायलीकडे बोट दाखवतो आणि तू घे म्हणतो. मग सायली उखाणा घेत असते. सुभेदारांच्या घराला लागली इवल्यांशा पावलांची चाहूल, घरभर पसरली गोड नवलाई आणि अर्जुनरावांचं नाव घेते त्यांच्या बाळाची आई असं सायली उखाणा घेत असते. आणि मग सगळेजण एकदम टाळ्या वाजवतात आणि मग आता अर्जुनची बारी असते. तेव्हा स्मिता म्हणते अर्जुन आता तुझी टर्न असं म्हणत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो एक मिनिट असं म्हणतो बनवला होता. अश्विन म्हणतो हो का मग घे ना असं म्हणतो. मग तेव्हा अर्जुन थांब तुम्ही बोललो ना तर माझं विसरून जाईल असं म्हणत असतो. आणि मग पुन्हा म्हणतो आणि मग त्याला आठवतो. मग तो म्हणतो माझं बॅचलर लाईफ केव्हाच झालं डिलीट. आता नवऱ्याचा अपडेट झाले घरी सायलीचं नाव घेतो जगातला बेस्ट बाबा होण्याची तयारी सुरू झाली असं म्हणतो असतो. आणि मग सगळेजण एकदम अर्जुनकडे बघत असतात कारण त्या उखाण्याचा काहीच ताळमेळ लागलेला नसतो. मग आता परत अर्जुन 2-3 वेळेस उखाणा घेतो आणि मग त्याला उखाणा येतो की जगातला बेस्ट बाबा होण्याची माझी सुरू झाली तयारी. आणि मग बरोबर उखाणा घेतो. मग सगळेच एकदम टाळ्या वाजवतात क्या बात है म्हणतात. मग अर्जुन म्हणतो फायनली आलं असं म्हणतो. आणि मग असं त्याला आनंद झालेला असतो. मग आता सगळेजण टाळ्या वाजवतात. आणि मग आता बरं कदाचित मागाशी तुम्ही आम्हाला प्रश्न विचारलेत आता आम्ही प्रश्न विचारणार असं अर्जुन म्हणत असतो. आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार बाळाबद्दल आणि तुम्हाला सेम उत्तर द्यायचे बोट दाखवून. बरं मला सांगा पहिला प्रश्न आहे बाळाचे सर्वात जास्त लाड कोण करणार असं म्हणत असतो. तेवढ्यात मग सगळेजण एकदम प्रतापरावाकडे बोट दाखवतात आणि असं म्हणतात. आणि मग परत टाळ्या वाजवतात. मग आता अर्जुन म्हणतो डॅड. प्रतापराव म्हणतात लाड तर मीच करणार कारण दुधावरची साय आहे ना ती मी. तेव्हा प्रतापराव म्हणतात अरे माझ्या नातवंडाचा लाड करणारच ना. अर्जुन म्हणतो तर दुसरा प्रश्न बाळाला चांगले संस्कार कोण देणार. तेव्हा सगळेजण एकदम पूर्णाजीकडे बोट दाखवतात. पूर्णाजी असं म्हणतात. तेव्हा पूर्णाजी म्हणतात करेन असं म्हणतात. मग अर्जुन म्हणतो तिसरा प्रश्न. तेव्हा अर्जुन तिसरा प्रश्न विचारतो बाळाला वेडे वाकडे चाळे करायला कोण शिकवणार. तेव्हा सगळेजण म्हणतात कोण असेल म्हणजे एकदम चैतन्यकडे बोट दाखवतात. मग चैतन्य असं म्हणतात. आणि मग सगळेजण हसतात. आणि मग चैतन्य म्हणतो मी चाललो असं म्हणत असतो. मग चैतन्य परत येतो आणि मग अर्जुन अजून काही प्रश्न विचारत असतो. आणि मग सगळेजण एकमेकाकडे बोट दाखवत असतात. आणि ते काही आपल्याला ऐकवलेलं नाही फक्त दाखवलेलं आहे. आणि सायली फोन करत असते.
फोनकडे बघते आणि ती विचार करत असते की काय झालं असेल आश्रमात, असा विचार करत असते. आणि मग अर्जुन बघतो आणि म्हणतो, बायको तू विचार ना काही प्रश्न, मीच विचारतोय कधीपासून, असं म्हणत असतो. तेव्हा सायली म्हणते 1 मिनिट हां, असं म्हणते आणि मग परत मधुभाऊंना फोन करते. मधुभाऊंचा फोन, मग श्वेता तिच्या जवळ जाते आणि मग ते मधुभाऊचा फोन आलेला असतो. मधुभाऊ म्हणतात, हॅलो सायली. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ तुम्ही निघालात ना? तेव्हा मधुभाऊ म्हणतो, अगं निघालेच होतो हो, त्याचं काय झालं ना, आम्ही निघणार होतो ना, तेवढ्यात पावसाची जोरदार सर आली. तर मला असं वाटलं की ती सर निसरली की मग मी निघतो. आम्ही येणारच आहोत तिकडे. तेव्हा सायली म्हणते, पण अंधारून पण आलं इकडं पण. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, काय असं म्हणत असते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हो म्हणतात. तेव्हा सायली म्हणते, मी यांना गाडी घेऊन पाठवू का? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, स्वतःची काळजी स्वतःच घ्यायला हवं ना. तेव्हा सायली म्हणते, लगेच निघतो, काळजी करू नकोस. तेव्हा सायली म्हणते, बरं या, मी वाट बघते, असं सायली म्हणत असते. आणि मग श्वेता सायलीच्या जवळ येते आणि म्हणते, तेव्हा दुसरं काही काय झालं मधुभाऊ, काय म्हणाले? तेव्हा सायली म्हणते, त्याचमुळे खरंच. तेव्हा सायली झाला की तुम्ही बरे आहात ना मधुभाऊ, असं श्वेताला सांगत असते. तेव्हा श्वेता म्हणते, सायलीने नक्की काही, सायलीताई कशी आहे, असं सायली म्हणत असते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, ठीक आहे, तयार होऊन बसली आहे समोरच, माझ्या नाहीत ना, असं छान गोंड असेल तर काही नाही येणार. तेव्हा सायली म्हणते, नाही असं काही नाही, अगं पाऊस थांबला की ते निघतील. मधुभाऊ, तेव्हा पूर्णाजी म्हणतात, काय झालं ग? तेव्हा सायली म्हणते, म्हणाले की पाऊस आहे ना, पाऊस थांबला की निघतो म्हणा, असं म्हणालेत. मग सायली असं सांगत असते. तेव्हा अस्मिता म्हणते, अटेन्शन, आजच्या डोहाळ जेवणाचा बेस्ट परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे, रेडी, असं म्हणत असते आणि सगळ्याला एकदम रेडी व्हायला सांगत असते. मग चैतन्य म्हणतो, रेडी, असं म्हणत असतो. आणि मग इथे प्रतिमा, त्या अस्मिताताई आणि कल्पनाताई डान्स करणार असतात. मग परत इकडे कुसुमताईचा सीन दाखवलेला आहे. कुसुमताई येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला विचारत असतात, फोटो दाखवत असतात आणि विचारत असतात, इथे पाहिलं आहे का? असं ज्या ठिकाणी मुलींना किडनॅप केलं होतं ना, त्याच ठिकाणी कुसुमताई असते आणि सर्वांना विचारत असते. त्याच ठिकाणाहून त्या मुलींना किडनॅप केलेलं असतं. काही माणसं येतात, त्यांनासुद्धा विचारते. मग परत इकडे सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. सुभेदारांच्या घरी गाणं लागलेलं असतं, डोहाळे पूर्वा ग, कोणीतरी ग पारुताई, कोणीतरी येणार ग, हे गाणं लागलेलं असतं. आणि मग छान असा डान्स, खूप मस्त असा डान्स या तिघींनी केलेला असतो. प्रतिमा, त्या अस्मिताताई आणि कल्पनाताई आणि यांनी खूप छान डान्स केलेला असतो. आणि मग पाहुणा घरी येणार ग, हे गाणं पहिल्यांदा ऐकलं तेव्हा खूप छान वाटलं होतं, कारण हे गाणं अजूनसुद्धा तितकंच छान वाटतं, कारण अशी ही बनवाबनी या पिक्चरमधलं हे गाणं आहे. त्यावेळेस आम्ही खूप लहान होतो, त्यावेळेस हा पिक्चर आलेला होता. आणि मग आता सगळेजण हसतात आणि मग त्यांना खूप छान वाटतं की असं इतकं छान डान्स करत आहेत, खूप मस्त डान्स करतात. मग कोणीतरी पाहुणा येणार ग म्हणतात, मग सगळेजण टाळ्या वाजवतात. मग परत अर्जुन तो फॅन्टॅस्टिक, असं म्हणत असतो. आणि मग परत वात्सल्य आश्रमातला सीन दाखवलेला आहे. मधुभाऊ चिंता करत बसलेले असतात. मग डायलिसिस काका म्हणतात, मधुभाऊ कुसुमचा फोन अजून आला नाही. तेव्हा मधुभाऊ असं म्हणतात. आणि मग मुली सापडल्या असतील ना, तेव्हा मधुभाऊ म्हणतात, काय माहीत, देवच पावला म्हणायचं. मग मनाने कितीही वाईट विचार करायचा नाही असं ठरवलं तरी ते वाईट विचार येतातच. तेव्हा डायलिसिस काका म्हणतात, इन्स्पेक्टर सावंतला फोन करून बघूयात ना, तेव्हा आपल्याला काहीतरी मदत करू शकतील, तसं त्यांचं काम आहेच ना. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, मुली सापडण्यासाठी जे करणं आवश्यक आहे ना, ते आपण करूया. थांब, मी फोन करतो, असं म्हणून मधुभाऊ फोन लावतात. आणि मग सावंतला फोन करतात. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, हॅलो. मग मधुभाऊ म्हणतात, मी मधुभाऊ पाटील बोलतोय. तेव्हा मधुभाऊ, बोला मधुकर पाटील, असं ते इन्स्पेक्टर सावंत म्हणतात. आणि मग सांगतात की आश्रमातल्या काही मुली 1 दिवसाच्या पिकनिकसाठी कर्जतला गेल्या होत्या. त्या तिकडून बसमधून उतरल्या पण आश्रमात आलेल्या नाही. ही काय झालं असेल, काहीच कळत नाही. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, त्या मुलीपैकी कोणाकडे फोन वगैरे आहे का? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, आश्रमातल्या मुलीकडे फोन कुठला, मी त्यांची मिसिंग कंप्लेंट नोंदवू शकतो का? तेव्हा ते इन्स्पेक्टर म्हणतात, आपल्याला लगेच मिसिंग कंप्लेंट नोंदवता येत नाही. एखादा माणूस जर 24 तास सापडला नाही तरच आपल्याला मिसिंग कंप्लेंट नोंदवता येईल. मी माझ्या परीने शोध घेता येते का, जे करता येईल ते करतो, असं म्हणत असतात. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, जे काही शक्य आहे ते करणं शक्य करा, आमच्या मुलींना शोधा, असं म्हणत असतात. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात,
आहात मधुभाऊ, तुम्ही शांत व्हा बरं, काहीही अपडेट आला तर मी लगेच तुम्हाला कॉल करतो. तेव्हा मधुभाऊ म्हणतात चालेल चालेल, वाट बघतो तुमच्या फोनची असं म्हणतात आणि फोन ठेवतात. मग एक काम करतो, कुसुमला फोन लावून बघतो आणि मग परत त्या मुली सापडल्यात का असं म्हणत विचारत असतो. तेव्हा कुसुम म्हणते, फोन लावतात आणि मग कुसुमताईला म्हणतात मुली सापडल्या का? तेव्हा कुसुमताई म्हणते नाही ना अजून. तेव्हा मधुभाऊ म्हणतात रस्त्यातल्या सगळ्यांना विचार, या मुलींना कुठे पाहिलं का आणि त्या दुकानदाराकडे पण चौकशी कर. मग कुसुमताई म्हणते अहो मगापासून चौकशीच तर करते आहे, कुणीच त्यांना बघितलेलं नाही. हो मी बघते असं म्हणते आणि फोन ठेवते आणि मग तिकडे परत इकडे जात असते आणि मग परत सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. ही नाटकी श्वेता म्हणते ताई मला आता खरंच भीती वाटायला लागली आहे. मला असं वाटतं की काहीतरी घडलं आहे, मधुभाऊ आपल्यापासून लपवत आहेत, म्हणूनच ते बघ अजून आले नाहीत असं श्वेता म्हणत असते. तेव्हा अस्मिता म्हणते म्हणजे आश्रमात काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे म्हणून ते येत नाहीत असं वाटते का तुला? तेव्हा श्वेता म्हणते सायलीताईला पण तसेच वाटते. हो ना सायलीताई असं म्हणते आणि मग सायली श्वेताकडे पाहते आणि मग पूर्णाजी म्हणतात इथे आपल्याला टेन्शन नको म्हणून काही सांगितलं नसणार असं पूर्णाजी म्हणतात. तेव्हा सायली म्हणते अहो खरंच असेल का, असं असेल का? मग तेवढ्यात चैतन्याचा फोन वाजतो आणि मग फोन असतो तो इन्स्पेक्टर सावंतचा आणि मग चैतन्य म्हणतो इन्स्पेक्टर सावंत मला का कॉल करतायत, मी आलोच असं म्हणून चैतन्य बाहेर जातो आणि मग अर्जुन परत एकदा फोन करून बघा ना असं म्हणत असते आणि मग फोन लागत नाही, म्हणजे ते उचलत नाहीत. सगळेजण चिंतेत बसतात. मग सायली म्हणते अहो एवढा वेळ कुसुमताई फोन तर उचलत होते, मधुभाऊ आणि कुसुमताई, पण आता फोन पण घेत नाही आहेत, काय झालं असेल नक्की, तिथे आपण जाऊन बघूया का असं सायली म्हणत असते. तेव्हा प्रतिमात्या म्हणतात आता मलाही काही ठीक वाटत नाही आहे. सायली म्हणते अहो चला ना आपण आश्रमात जाऊन बघूयात. तेव्हा कल्पनाताई म्हणतात काय सायली तू पण अशी जाणार आहेस का तिथे? तेव्हा अर्जुन म्हणतो नाही तू थांब इथेच, मी जाऊन येतो असं म्हणतात आणि मग ते चाललेले असतात. तेवढ्यात मग चैतन्य येत असतो. अश्विनसुद्धा म्हणतो थांब मी येत असतो. हो तेव्हा माझ्यापासून काही लपवू नका, खरं सांगा असं सायली अर्जुनला म्हणत असते. तेव्हा काही टेन्शन घेऊ नको, ओके असं म्हणत असतो आणि तो चाललेला असतो आणि मग तेवढ्यात चैतन्य येतो. म्हणतो अर्जुन 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 असा आवाज येत असतो. तेव्हा अर्जुन तो काय झालं असं म्हणतो. तेव्हा तो चैतन्य म्हणतो मला इन्स्पेक्टर सावंतचा फोन आला होता आणि मग ते फोन आला होता आणि ट्रिपला गेलेल्या मुली परत आल्याच नाहीत असं चैतन्य सांगत असतो आणि मग एकदम सगळेजण म्हणतात बापरे असं म्हणतात आणि मग सगळेजण एकदम तोंडाला हात लावतात आणि चैतन्य म्हणतो हो त्या बसमधून उतरल्या सुद्धा बसमधून, पण त्या घरी आल्या नाहीत असं चैतन्य सांगत असतो आणि मग हिचा चेहरा दाखवलेला आहे आणि तिची रिॲक्शन दाखवलेली नाही. इथेच आपला आजचा भाग संपतो. आता उद्याचा प्रोमो दाखवलेला आहे, म्हणजे कालपासूनचाच हा प्रोमो आहे. काल पण हाच दाखवला होता आणि पाठीमागं सुद्धा हाच प्रोमो दाखवत आहेत. आणि मग आजचा हा प्रोमो दाखवलेला आहे की एक पत्रकार असते, ते म्हणते म्हणजे सायलीला हातकड्या घालून घेऊन चाललेले असतात आणि मग ते पत्रकार म्हणतात वात्सल्य आश्रमातल्या मुलींच्या तस्करीच्या गुन्ह्यासाठी मिसेस सायली सुभेदार यांना अटक करण्यात आली आहे. तेव्हा दुसरी पत्रकार म्हणते मधुभाऊसुद्धा या प्रकरणामध्ये सामील होते का? तेव्हा सायली काळजी करू नकोस मी आहे असं अर्जुन म्हणत असतो आणि मग सायलीला जेलमध्ये आणलेलं असतं आणि मग परत अर्जुन म्हणतो तू काही काळजी करू नकोस म्हणतो आणि तिच्या पोटावर हात ठेवून म्हणतो मला काळजी आहे ती आपल्या बाळाची असं म्हणतो. तेव्हा सायली म्हणते अर्जुनचा हात हातात घेते आणि म्हणते मी आता 2 जीवाची आहे म्हणून माझं बळ दुपटीने वाढलं आहे. आता रडायचं नाही तर लढायचं आणि जिंकायचं सुद्धा असं म्हणत असते आणि मग तेवढ्यात प्रिया येते टाळ्या वाजवत आणि मग ती प्रिया म्हणते दोघांचेही इथे स्वागत आहे आणि मग आता इथे खेळ सुरू झाला आहे, आत्ता खेळ सुरू झाला आहे असं म्हणत असते आणि मग इथे प्रिया म्हणत असते आणि इथेच आपला आजचा भाग संपतो सुद्धा आणि प्रोमोसुद्धा संपतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला, हा रिव्ह्यू आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याच्यासाठी धन्यवाद.